माननीय अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं जो प्रस्ताव या ठिकाणी चर्चेला घेण्यात आला त्यामध्ये एकूण 19 सदस्यांनी सहभाग घेतला। या चर्चेची सुरुवात सन्मान्य श्री अमित साटम यांनी केली। सन्मान्य श्री जयंत पाटिल जी, सुनील प्रभु जी, मुरजीभाई पटेल, अमीन पटेल जी, श्रीमती सना मलिक, अतुल भातकळकर जी, मनीषाताई चौधरी, महेश सावंत जी, डॉक्टर ज्योति गायकवाड़, श्री चेतन तुपे, श्री अबू आजमी, योगेश सागर जी, सचिन पाटिल जी, अनंत नर जी, सिद्धार्थ शिरोळे जी, असलम शेख जी, रईस शेख जी आणि अशोक पाटिल जी या सर्व सन्माननीय सदस्यांनी विशेषतः मुंबई आणि MMR रिजन या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी उपस्थित केली। आणि जसा मुंबईमध्ये तुफानी पाऊस झाला तशीच पावसासारखी ही चर्चा देखील अशी अतिशय तुफानी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या चर्चेच्या निमित्ताने पावसाचे विषय देखील आले आणि मुंबईमध्ये दरवर्षी मॉन्सूनमध्ये अनेक आपत्तींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं। साधारणपणे आपण जर 6 जुलैपर्यंतची आकडेवारी बघितली तर या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113%, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे। इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या। आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली। खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे। त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे। पण आपण जर बघितलं तर साधारणपणे मुंबईमध्ये दुर्दैवाने दरवर्षी 5 मृत्यू ही झाडं पडल्याने होतात। दरड कोसळून जवळपास सरासरी 3 मृत्यू होतात। इमारती कोसळून सरासरी 13 मृत्यू होतात। मॅलहोनमध्ये पडून जवळपास या ठिकाणी 7 मृत्यू आतापर्यंत मागच्या काळामध्ये झालेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या काही गोष्टी अशा आहेत की वारंवार या गोष्टींमुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अपघात होत असतात। आणि म्हणून
या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आपण निर्देश दिलेले आहेत की विशेषतः झाडांच्या संदर्भात जी जुनी झाडं आहे या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते, त्यामुळे त्याचं एक पूर्ण काम हातामध्ये घ्यावं. ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत, त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विहित पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. यावर्षी देखील आपण बघितलं, दरवर्षी मोठ्या प्रमाणात इमारती पडताना आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी एक इमारत पडली, परंतु ती रिकामी केली होती आणि ती ज्या ठिकाणी पडली तिथल्या आजूबाजूच्या झोपड्या रिकाम्या केल्या होत्या. दुर्दैवाने ज्या एका घरावरती पडली तिथल्याच लोकांनी सोडायला नकार दिला होता आणि नेमकी त्यांच्यावरती पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू. म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात. एक जण असं म्हणाले की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे. जाऊ द्या नानाभाऊ, चांगली तुमच्यासारखी माणसं बाजूला झाली की काय होतं. नाही नाही काय नाही, पण मोठ्या प्रमाणात आज नाशिकला पाऊस चाललेला आहे. जवळपास त्र्यंबकलाही 252 mm पाऊस तिथे पडला आहे. पण सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते. जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडला आहे. तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे. विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो आहोत. काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे. कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे. तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालं तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली त्यावेळी असंच लोक म्हणायचे ही रेल्वे चालू शकणार नाही, ही बांधू नका, इथे दरड कोसळते. पण मधु दंडवते नावाच्या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती, त्यांनी सांगितलं बांधणार, आणि ती बांधली. बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष
दरवर्षी धरण कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो. आज विचार करा, या भीतीने जर कोकण रेल्वे तयारच केली नसती काय अवस्था राहिली असती. आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारण सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. चौदा कारण दिले, 14. पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि आम्ही निर्णय केला, हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो, आणि आपण ते करून दाखवलं आणि कनेक्टिंग लिंक तयार झाली. ही नुसती लिंक नाही, इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज भारतातला, हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो, त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ऍक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेट ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो, पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता
वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते। आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्ट्सशी आपण चर्चा केली। त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते, असे आता नवीन आराखडा